विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे इयत्ता 6वी मधील 1.5 वन थिंग दॅट आय वंडर. मला आश्चर्य वाटणारी एक गोष्ट. डू यू नो? ऑब्झर्व द फॉलोविंग पिक्चर्स केअरफुली. खालील चित्रे काळजीपूर्वक पहा अँड राईट देअर नेम्स. इथे ऑलरेडी लिहिलेले आहेत नावं. रेनबो, बर्ड, बी, स्पायडरवेब. बी म्हणजे मधमाशी. मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. आता 7 वंडर्स तर लिहिण्यासाठी वेळ जाईल म्हणून मी ऑलरेडी इथे काही 7 वंडर्स इन द वर्ल्ड हे लिहिलेले आहेत. 7 वंडर्स, 7 आश्चर्य, जगातील आश्चर्य. फर्स्ट आहे ताजमहाल, इंडिया. सेकंड ग्रेट वॉल ऑफ चायना, चायनामध्ये. माचू पिच्चू, पेरूमध्ये आहे. ग्रेट पिरॅमिड, इजिप्तमध्ये. हँगिंग गार्डन हे आहे बघा इराक. स्टॅच्यू ऑफ ज्युएस, ग्रीसमध्ये. लाईट हाऊस ऑफ अलेक्झांड्रिया, इजिप्त. आणखी या पद्धतीने तुम्ही इतर काही सर्च करू शकता. या पद्धतीने एकूण 7 वंडर्स आपण पाहिलेले आहोत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. बी, रीड द पोएम लाऊडली. पोएम, कविता मोठ्याने वाचा विथ करेक्ट इंटोनेशन. इंटोनेशन मध्ये आपल्याला वाचायचं आहे. ठीक आहे. वन थिंग दॅट आय वंडर. मला एका गोष्टीची आश्चर्य वाटतंय की मला प्रश्न पडतो की इज व्हाय द वर्ल्ड इज राऊंड. म्हणजे व्हाय इज द वर्ल्ड इज राऊंड. म्हणजे हे जग जे आहे हे राऊंड म्हणजे गोल का आहे. अँड व्हाय द ट्रीज ग्रो टुवर्ड द स्काय. आणि झाडे अवकाशाकडे का वाढतात. इन्स्टेड ऑफ अपसाइड डाऊन. म्हणजे अवकाशाकडे वाढण्यापेक्षा म्हणजे खाली का वाढत नाहीत. अशा पद्धतीने एक वंडर, आश्चर्य पडलेला प्रश्न आहे. वन थिंग दॅट आय वंडर, मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटतंय की इज हाऊ इट केम टू बी. हे कसे काय झाले असेल. म्हणजे हाऊ इज इट केम टू बी. दॅट कॅट्स आर क्विक टू सिट अप इन लॅप्स. म्हणजे मांजर लॅप्स मांडीवरती बसतं. व्हाईल व्हेल्स स्लीप इन द सी. आणि व्हेल मासा समुद्रामध्ये झोपतोय. म्हणजे अशा पद्धतीने ह्या गोष्टी का असाव्यात. वन थिंग आय वंडर, मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटतंय की व्हाय इज द स्काय इज ब्ल्यू. आकाश ब्ल्यू का आहे. व्हाय स्पायडर्स ऑल हॅव 8 लेग्स. स्पायडरला 8 लेग्स का आहेत. व्हाईल वी हॅव ओनली 2. आणि आपल्याला मानवाला फक्त 2 आहेत. हे असं का आश्चर्य वाटते या गोष्टीचे. व्हाय वन थिंग दॅट आय वंडर, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय इज हाऊ इट केम टू बी. हे कसे शक्य झाले असेल किंवा कसे झाले असेल. दॅट बनीज बरो अंडरग्राऊंड. बनीज म्हणजे ससे. बरो म्हणजे जो बिळ. बिळा म्हणजे बनीज बरोमध्ये राहतात. म्हणजे अंडरग्राऊंड म्हणजे बिळात राहतात. व्हाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. आणि पक्षी मात्र कुठे राहतात. बर्ड्स लिव्ह इन अ ट्री, झाडांवरती राहतात. म्हणजे असे हे या आश्चर्याची गोष्टी आहेत. पुढे वन थिंग आय वंडर इज व्हाय वी वंडर व्हाय. म्हणजे आपल्याला आश्चर्य असं म्हणजे वाटतंय की वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय वी वंडर व्हाय. म्हणजे असं का की अबाउट द वंडर्स ऑफ द अर्थ दॅट फील द सी अँड स्काय. जे की समुद्राने आणि अवकाशाने व्यापून टाकलेलं जे काही अर्थ आहे हे असं का आहे. म्हणजे पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे. तर ह्या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. प्रश्नोत्तरे आहेत. लेखक कोण आहेत तर बघा पोएट चार्ल्स घिंगा. चार्ल्स घिंगा. वर्ड बास्केट, वंडर टू वॉन्ट टू नो समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आश्चर्य वाटणे किंवा काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असते. वंडर. वेल्स म्हणजे मासे, जो समुद्रामध्ये राहतो. व्हेरी लार्ज ॲनिमल्स अँड लिव्ह इन द सी. खूप म्हणजे मोठा प्राणी असं म्हटलं.
अँड बनीज म्हणजे ससे म्हणजे रॅबिट्स. बरो अ डिग अ होल इन द म्हणजे बीड और शेल्टर बाय रॅबिट्स. इथे काही लिस्ट बनवायचं आपल्याला, जे की द स्पीकर वॉन्डर्स अबाउट, कशा कशा बाबतीत वॉन्डर्स आहे आपण लिहिण्याचा प्रयत्न करूया. इथे कोल आहे, अँट आहे, शुगर कॅन आहे, टोर्टोइज आहे, आईस आहे. ठीक आहे, बघूया. व्हाय कोल इज ब्लॅक हे लिहू आपण. व्हाय कोल इज ब्लॅक. ठीक आहे, BLACK. व्हाय कोल इज ब्लॅक. त्यानंतर अँट्सच्या संदर्भात लिहू. व्हाय ants are so small. And the sugarcane. Why sugarcane is sweet? असं लिहू. Why sugarcane is so sweet. ठीक आहे, एक झालं, 2, 3. त्यानंतर tortoise. Why a tortoise? Number 4. Why a tortoise moves slowly असं लिहू आपण. Moves slowly. ठीक आहे. नंबर 5. बर्फ आहे इथे, बर्फाबद्दल लिहू. Why ice is cold? Why ice is cold? ठीक आहे. एखादं लिहू आणखी, म्हणजे 1, 5, 7 होतात, 6. अच्छा, बनी घेऊ आपण. Why bunnies, BUNNIES, bunnies dig म्हणजे खोदणे. burrows, BURROW, burrows. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला द स्पीकर वॉन्डर्स अबाउट या गोष्टीशी, म्हणजे वॉन्डर्स जे त्यांना आश्चर्य वाटतंय. ठीक आहे, तर पुढे जाऊया आपण. हे तुम्ही लिहू शकता या पद्धतीने. पुढे जाऊया. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय कोल इज ब्लॅक. परत आणखी तेच लिहू शकतो आपण. शुगर कन इज स्वीट. ठीक आहे. व्हाय आय वंडर असं लिहू पहिले. आय वंडर व्हाय शुगर केन is sweet. Why sugarcane is sweet? दुसरा, आय वंडर. म्हणजे इथे आय वंडर लिहित नाही इथे मी, कारण इथे थोडस जागा पुरत नाही. व्हाय पण लिहित नाही. आय वंडर sugarcane is sweet. I wonder why ants are so small. असं लिहू आपण. Why ants are so small. ठीक आहे. त्यानंतर काय लिहिता येईल आपल्याला? टॉर्टाईज बाबतीत लिहू. आय वंडर व्हाय टॉर्टाईज is slow. नंतर लिहिता येईल आय वंडर व्हाय आईस इज कोल्ड. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येते. रीड द फॉलोइंग लाईन्स केअरफुली.
काळजी म्हणजे खालील लाईन्स काळजीपूर्वक वाचा. बिझी बीज बज इन द गार्डन. द वर्ड्स बिझी, बीज, बज बिगिन्स विथ द सेम साऊंड बी. आता काय म्हटलं यामध्ये, हे जे लाईन आहे ना, बी, इथे पण बी, इथे पण बी आहे, हे सेम साऊंडने सुरू झालेलं आहे. परत प्रिटी पिंक फ्लॉवर्स ब्लूम इन स्प्रिंग, इथे पी आहे, इथे पण पी आहे, आणि अशा पद्धतीने पी साऊंड इज रिपीटेड. जे रिपीट होत आहे ना, म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये हे जे लेटर्स आहेत या पद्धतीने रिपीट येतात, त्याला अलिट्रेशन, मराठीतून अनुप्रास अलंकार असं म्हणतात. म्हणजे अलिट्रेशन, अनुप्रास अलंकार. अलिट्रेशन इज रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट. म्हणजे कॉन्सोनंट, असे जे कॉन्सोनंट्स आहेत ना, कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन, आणि वॉवेल्स म्हणजे ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल्स आहेत. अलिट्रेशन इज रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट. अशा कॉन्सोनंटचे रिपिटेशन आहे अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. म्हणजे साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड, म्हणजे सुरुवातीला आलेले आहेत बघा, इथे बी आहे, बी, अशा पद्धतीने. व्हेन 2 or more वर्ड्स टुगेदर, 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकत्र, बिगिन विथ द सेम साऊंड, म्हणजे सुरुवात होतात सेम साऊंडने, इट इज कॉल्ड अलिट्रेशन, म्हणजे अनुप्रास अलंकार असे म्हणतात. फाइंड एन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम द पोएम. अशा पद्धतीने तुम्ही इथून शोधू शकाल का? तर बघा, शोधा म्हटलंय, तर एखादा आपण या ठिकाणी लिहूया. बनी, बनी, BUNNY, बनी बरो, BURROW, बरो, म्हणजे ही बी आणि बी रिपिटेशन झालं, अनुप्रास अलंकार. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचे आहे. मेक फनी सेंटेन्स युजिंग अलिट्रेशन इन द पोएम. अशा पद्धतीने आणखी काही आपण लिहू शकतो, म्हणजे जे अलिट्रेशनचे जे आहेत ते. उदाहरणामध्ये जे आता जसं बनीज बरो या पद्धतीने अलिट्रेशनचे उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पण लिहू शकता. म्हणजे पोएममधून लिहा किंवा इतर ह्याच्यामधून बाहेरून तुम्ही सर्च करू शकता, म्हणजे मोबाईलमध्ये सुद्धा. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. मेक फनी सेंटेन्स, बनवा म्हटलं फनी सेंटेन्स. एखादं लिहून बघूया. इथे लिहितोय मी. 7 सिली शिप्स असं लिहू. शिप्स, शिप स्लेप्ट साऊंडली असं करू. बघा, अशा पद्धतीने एस 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 कसं म्हणलं बघा. 7 सिली शिप्स म्हणजे 7 मूर्ख जे शिप आहेत. स्लेप साऊंडली म्हणजे गाढ झोपी गेलं, म्हणजे एस 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 असं आलेलं आहे. म्हणजे हे अलिट्रेशन सुधारणा. ठीक आहे. इथे काय म्हणलं, मिनिमल पेअर्स. मिनिमल पेअर्स आपल्याला शोधायचे. आता मिनिमल म्हणजे सारखे असलेलं थोडंसं जे काही उच्चार असेल किंवा स्पेलिंग मध्ये. रीड अँड अंडरस्टँड फॉलोइंग वर्ड्स पेअर्स. स्लीप, स्लीप म्हणजे स्लीप, स्लीप. स्पेलिंग डिफरंट आहे, परंतु मिनिंग जे आहे ते पण डिफरंट. स्पेलिंग डिफरंट पण प्रोनाऊन्सिएशन एक. ठीक आहे. शिप, शिप इथं थोडंसं साम्य आहे, याला मिनिमल असं म्हटलं. बॅट, कॅट म्हणजे साऊंड जे आहे ना, बॅट, कॅट, इथे बी आहे, इथे सी आहे, याला मिनिमल पेअर असं म्हटलंय. रीड अलाउड दीज पेअर्स, हे मोठ्याने वाचा म्हटलंय. यू विल फाइंड दॅट पेअर ऑफ वर्ड्स डिफर, म्हणजे थोडंसं डिफर इन ओनली वन साऊंड. म्हणजे बघा, बॅट, कॅट इथे एक साऊंड डिफर आहे, डिफरन्स आहे. अँड देर इज अ डिफरन्स इन द मिनिंग, मिनिंग मध्ये सुद्धा डिफरन्स आहे. सच काइंड ऑफ पेअर्स आर नोन ॲज मिनिमल पेअर्स. अशा पद्धतीने असलेल्या शब्दांना मिनिमल पेअर्स असे म्हटले आहे. आता इथे मी लिहिलेलं आहे ऑलरेडी. फाइंड अँड राईट डाऊन, शोधा, आणि लिहा द मिनिमल पेअर्स वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएम मधून शोधा म्हटलं. फ्रॉम द फॉलोइंग खाली लिहितो. आय, बी, बी, लिव्ह, लिव्ह, लिव्ह पण येत आहे, डिफर एक येत आहे बघा. लिव्ह, लिव्ह. थिंक, थिंग म्हणजे इथे थिंक, इथं थिंग ग आलाय. सेम, शेम. टू, टू. सी, सी. फील, फील. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मिनिमल पेअर्स. काही होमोफोन्स आहेत इथे. समजा उदाहरणामध्ये बी, बी होमोफोन आहे.
म्हणजे प्रोनाऊन्सिएशन, स्पेलिंग डिफरन्स आणि प्रोनाऊन्सिएशन मात्र सेम आहे. म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला होमोफोन्स म्हणता येईल. लिव्ह, 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 लिव्ह म्हणजे सेम आहे, पण डिफरन्स मिनिंग आहे. तरी सुद्धा होमोफोन्स आणि इथे मिनिमल पेअर या पद्धतीने असते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आहे पण. रीड अँड एन्जॉय. फक्त एन्जॉय म्हणून. पणचा अर्थ होतोय, पण म्हणजे श्लेष अलंकार. हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा अलंकाराच्या बाबतीत. श्लेष अलंकार, श्लेष अलंकार. रीड अँड एन्जॉय. व्हाय डज द मॅथ बुक लुक सॅड. म्हणजे मॅथ सॅड आहे असं म्हटलं स्टुडंट, बिकॉज इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असल्यामुळे हे सॅड आहे म्हटलंय. नंतर व्हाय डिड द कम्प्युटर गो टू द डॉक्टर. कम्प्युटर डॉक्टरकडे गेले असं म्हटलं आहे, बिकॉज इट हॅड अ व्हायरस असल्यामुळे. म्हणजे एक पण श्लेष अलंकार, म्हणजे एक मजेशीर ह्युमर असेल अशा याच्यामध्ये जे असतं त्याला पण श्लेष अलंकार असं म्हटलंय. टीचर. व्हाय अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ऑन. म्हणजे सायकल स्वतः का म्हणजे उभे राहत नाही. स्टुडंट. बिकॉज इट इज टू टायर. म्हणजे त्यांना 2 टायर असल्यामुळे. टायर्ड. बिकॉज इट इज टू टायर्ड. टायर्ड म्हणजे तसं थकलेलं आहे. प्लेज ऑन 2 टायर वर्सेस 2 टायर. अशा पद्धतीने थोडक्यात एक पण आहे, श्लेष अलंकार आहे. मग असे जे असतात पण असेल, अलिट्रेशन असेल, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर नोट. अ ह्युमरस सेंटेन्स म्हणजे एक मजेदार किंवा विनोदी सेंटेन्स विथ ड्युअल मिनिंग. ते मिनिंग 2 अर्थाने निघतात. इंटेन्शनली इज कॉल्ड फन. अशा पद्धतीने त्याला फन असं म्हणतात. कलेक्ट अँड क्रिएट फन्स युझिंग जोक्स, रिडल्स एटसेट्रा. अशा पद्धतीने तुम्ही कलेक्ट करा म्हटलंय. म्हणजे उदाहरणामध्ये एखादं पाहूया आपण की एक लिहितोय मी ते. एखादं उदाहरण बघूया. एक्झाम्पल. ओके. इथे लिहितो मी व्हाय डिडंट the skeleton go to school असं लिहिलंय मी. ठीक आहे. मग आता उत्तरामध्ये काय येणार. बिकॉज ही हॅड नो बॉडी टू गो विथ असं लिहू आपण. म्हणजे स्केलेटन स्कूलला का जात नाही, कारण ही हॅड नो बॉडी, म्हणजे बॉडी नसल्यामुळे ते शाळेत जात नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काही प्रश्नाची उत्तरे पाहता येतील. त्यानंतर इथे फोनिक अवेअरनेस. शॉर्ट वॉवेल साऊंड. फोनिक्स म्हणजे ध्वनीशास्त्र जे म्हणतो ना आपण. अवेअरनेस म्हणजे जागरूकता, त्या बाबतीत शॉर्ट वॉवेल्स माहितात. E-E-I-O-U वॉवेल्स. E-E-I-O-U हे वॉवेल्स आहेत. 26 पैकी हे 5 वॉवेल्स आहेत. मग हे शॉर्ट वॉवेल्स कोणते आहेत. रीड, अंडरस्टँड अँड प्रॅक्टिस. वाचा, समजून घ्या आणि सराव करा. शॉर्ट वॉवेल्स लघु स्वर जे असलेले. लेटर्स अँड एक्झाम्पल. साऊंड कॉमन लेटर्स, सामान्य लेटर्स आणि एक्झाम्पल. आता E-E-I-O-U इथे काय म्हणतात. ईचा उच्चार असा होतो, म्हणजे कॅट सारखं होत नाही. कॅट, हॅट, ऍपल. ईचा उच्चार बेड ए सारखं होतं. पेन, रेड. आय. आता हे फोनिक साऊंड या पद्धतीने लिहितात. सीट, जिम. म्हणजे एकदम शॉर्ट वॉवेल्स आहेत हे. ओ हॉट डॉग बॉक्स. यू कप सन लक. OOU यामध्ये बुक, पुट, फूट. त्यानंतर EEIOER म्हणजे टीचर, डॉक्टर. अशा पद्धतीने हे फोनिक साऊंड्स आहेत. म्हणजे याचं जे काही आता पुढे काय म्हटलंय, क्विक रिकॅपमध्ये आहे बघा. क्विक टिप. शॉर्ट वॉवेल्स आर युजली फाउंड इन अ क्लोज सिलेबल. क्लोज सिलेबल म्हणजे अगदी छोटे जे शब्द असतात त्यामध्ये एंडिंग विथ कॉन्सोनंट. म्हणजे उदाहरणामध्ये इथे पुढे दिले बघूया आपण. एंडिंग विथ कॉन्सोनंट. कॉन्सोनंटने एंड होतात शॉर्ट वॉवेल्स. दे डोंट साऊंड लाईक द नेम ऑफ द लेटर अनलाईक लॉंग वॉवेल्स. लॉंग वॉवेल्स सारखा उच्चार होत नाही. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल दिल्याचं आहे त्याचा. कॅट E डझंट साऊंड लाईक द लेटर ए. ई सारखा नाही. कॅट असं या पद्धतीने. डझंट लाईक साऊंड लाईक
सारखं होत नाही. व्हाईल केक म्हणजे इथे बघा कॅट कॉन्सोनंटने संपलंय म्हणून ॲ असं म्हणजे शॉर्ट वॉवेल म्हणजे प्रोनाऊन्सिएशन आलंय. आणि इथे मात्र बघा केक ई शेवटी वॉवेल्सने एंडिंग झालेलं आहे. केक म्हणजे ई आय अशा पद्धतीने संपलेलं आहे. म्हणजे लॉंग या शेवटी शब्दाच्या शेवटी जर वॉवेल अशा पद्धतीने येत असेल तर थोडंसं लॉंग ई आय केक अशा पद्धतीने लॉंग उच्चार होतो. ठीक आहे. Enlist more words with short vowels, underline the word short vowels and practice them. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काही एनलिस्ट करा म्हटलं शॉर्ट वॉवेल्स वगैरे. ठीक आहे. रीड each word carefully, break into syllables, then identify, underline the syllables that contain short vowels. इथे आहे बघा काही हे वाचू आपण फक्त. पर्सनलायझेशन, इंटरनॅशनलायझेशन, unpredictability, misinterpretation, disorganizational, individuality, communicationally, responsibility, characteristically, impossibility, unintentionally, determinational, considerational, understandability, hypothetically, representational, miscommunication, investigational, incomprehensibility, irresponsibility अशा पद्धतीने वॉवेल्सचा उच्चार आपण करू शकतो. ठीक आहे. थांबू आपण या ठिकाणी. पुढील भाग आपण नंतरच्या युनिट 2 सुरू करूया आपण. पुढील जो काही व्हिडिओ असेल द ब्रदर. ठीक आहे. थांबू. धन्यवाद.